भारतात अरवली पर्वतरांगेत होत असलेल्या खोदकामामुळे अरवली पर्वतरांग ही एक खूप मोठी चर्चेत आलेली आहे. अरवली पर्वतरांग ही नेमके काय आहे त्याचं वैशिष्ट्य आपण बघू. गुजरातमधील पालनपूर येथून ती सुरुवात होऊन दिल्लीपर्यंत पसरलेली आहे. अरवली पर्वताची लांबी ही 670 किलोमीटर असून त्याची उंची ही 300 ते 900 मीटर एवढी उंची. अरवली पर्वतरांग गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या राज्यामध्ये आहे. तसेच अरवली पर्वतरांगेमध्ये गुरु शिखर हे 1722 मीटर एवढं उंचीचं राजस्थानमधील माउंट अबू येथे आहे. 100 मीटर पर्यंतची ही पद्धत राजस्थानमध्ये 2003 पासून लागू आहे. 100 मीटरची ही पद्धत विशेष म्हणजे अमेरिकेचे विशेषज्ञ रिचर्ड मर्फी यांच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. हा वाद सुरू झाला 2002 पासून. हरियाणातील कोटा व पालनपूर येथे CEC सेंट्रल एम्पॉवरमेंट कमिटीने 2002 मध्ये अवैधरित्या होत असलेलं खोदकाम थांबवण्यासाठी आदेश जारी केले. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. ऑक्टोबर 2002 मध्ये सुप्रीम कोर्टाने उत्खनन करण्यास प्रतिबंध आणला. त्यावेळेस राजस्थानमध्ये असलेल्या अशोक गेहलोत सरकारने कोर्टामध्ये अपील केली. कोर्टाने 2002 मध्ये उत्खननास परत मान्यता दिली. त्यानंतर 2003 मध्ये अशोक गेहलोत सरकारने एक कमिटी नेमली आणि कमिटीने अमेरिकेचे विशेष तज्ञ रिचर्ड मर्फी यांच्या सिद्धांतानुसार त्याच्या 100 मीटर पेक्षा वरच्या शिखरांनाच अरवली म्हणून मान्यता देण्यात आली. 2003 मध्ये वसुंधरा राजे सरकारने या खोदकामास प्रोत्साहन दिले, परंतु 2002च्या नियमाचे उल्लंघन म्हणून 2003 मध्ये सुप्रीम कोर्टाने परत त्यावरती प्रतिबंध आणले. 2010 मध्ये CEC व FCI फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया यांच्या अहवालामध्ये यांनी असं सांगितलं की जवळपास अवैध खोदकामामुळे 25% टेकडे ह्या नाहीशे झालेले आहे, नष्ट झालेले आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला अरवली पर्वताविषयी परिभाषा निर्माण करण्यास सांगितली. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2025 मध्ये मर्फी आयोगाचा फॉर्म्युला पुढे करून 100 मीटर पेक्षा वरच्या उंचीच्या टेकड्यांनाच अरवली पर्वत म्हणून मान्यता देण्यात येईल असं जाहीर केलं आणि न्यायालयामध्ये अहवाल सादर केला. सुप्रीम कोर्टाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व राज्य म्हणजेच राजस्थान, गुजरात, हरियाणा व दिल्ली यांना एकच नियम सर्व राज्यांना सारख्या प्रमाणात लागू करण्याचा आदेश दिला. परंतु सुप्रीम कोर्टाने नवीन पट्टे देण्यास प्रतिबंध केला. अरवली पर्वतामध्ये 12,081 टेकड्े आहेत. त्यातील 1,048 टेकड्े तर 100 मीटरपेक्षा कमीच आहेत. अरवली पर्वतामध्ये खोदकाम करण्यासाठी उद्योजक एवढे उतावळे का आहेत? कारण अरवली पर्वतामध्ये ग्रेनाइट, कॉपर, झिंक, तांबे ह्यासारखी खनिज मोठ्या प्रमाणात आहेत. अरवली पर्वतातून चंबळ, साबरमती, लुनी ह्यासारख्या नद्या वाहतात.